निवडणुकीच्या अनुषंगानं काय घडतंय? राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी भरण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी पूर्ण झाली असून आजपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। अशातच अनेक उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यावे लागले, तर काही ठिकाणी मतदानापूर्वीच भाजपचा विजयाचा सपाटा पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचं मतदान होण्याआधीच भाजपची विजयी घौडदौड सुरू झाली। रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेडकर आणि मंदा पाटील यांच्या पाठोपाठ आता पॅनल क्रमांक 24 मधील 24 ब वॉर्डामधून ज्योती पवन पाटील या भाजपच्या महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या। ज्योती पवन पाटील यांच्या निवडीमुळे भाजपकडून बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या आता 5 वर पोहोचली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचा आणखी एक बिनविरोध विजय झाला। पॅनल क्रमांक 28 अ मधून हर्षल राजेश मोरे यांची बिनविरोध निवड झाली। सर्व अपक्ष उमेदवारांनी अखेर माघार घेतली। याआधी पॅनल क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे आणि वृषाली रणजित जोशी हे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते। त्यामुळे कल्याण डोंबिवलीत शिंदे सेनेचे एकूण 4 उमेदवार हे बिनविरोध विजयी ठरले, तर बिनविरोध विजय झालेल्या उमेदवारांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अभिनंदन केलं। तिन्ही नगरसेवकांचं एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंनी व्हिडिओ कॉलवरून अभिनंदन केलं। वा वा वा, अभिनंदन। आता खोलला। ठीक आहे। हे तिघ झाले आणि राजेश मोरे पण झाले आणि पवन झालंय। 4 झाले आणि पवनची वाईफ आहे पवनची वाईफ। अभिनंदन। चला आता बाकी वार्डात काम करा तुम्ही। ओ रमेश शेठ, राणेजी, विश्वनाथ, तुम्ही आता बाकी वार्डात काम करा। बाकी वार्डांमध्ये हा मुंबई नाही, कल्याण डोंबिवलीत पहिलं करा। डोंबिवलीत करा, मुंबई नाही हो। ठीक आहे, ओके। तुमच्या आशीर्वादामुळे सगळं घडलंय। डॉक्टरांचा मोठा सहभाग आहे। हो, पब्लिक, जनता आशीर्वाद, जनतेचा आशीर्वाद आहे। चला। खूप आभार आहे आमचा। पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपनं प्रभाग क्रमांक 2 मधून पूजा मोरे यांना उमेदवारी दिली होती। मात्र या उमेदवारीवरून प्रचंड टीका कार्यकर्त्यांकडून पक्षावर होत होती। त्यामुळे अखेर पूजा मोरे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला। यावेळी पूजा मोरे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान पूजा मोरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं। भाजपनं उमेदवारी दिलेल्या पूजा मोरे जाधव यांनी पहलगाम हल्ल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया आणि फडणवीसांवर केलेली टीका यावरून भाजप कार्यकर्ते संतापले होते। त्यामुळे ट्रोलिंगमुळे पुणे मनपाची उमेदवारी अर्ज हा मागे घेत असल्याचं पूजा मोरे यांनी म्हटलं। प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपनं त्यांना तिकीट दिलं। मला हे सगळं बोलत असताना माझा मागच्या 10-12 वर्षाचा संघर्ष आठवतोय। मी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या गोदाकाठच्या मिरगाव या अत्यंत छोट्या गावामध्ये जन्मलेली मुलगी होते। माझ्या कुटुंबाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही। माझ्या वयामधल्या सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये नटत फुटत असतात, त्या वयामध्ये मी हे सगळं बाजूला ठेवलं। सकाळी एकदा आयुष्यामध्ये आरसात पाहिलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत मी आरसात सुद्धा पाहायचे नाही। पण शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं आणि ऐन तारुण्यामध्ये 5 गुन्हे माझ्यावर अंगावर दाखल झाले। त्या माझा संघर्ष 2 व्हीलर पासून इथपर्यंत तुम्ही पाहिलाय। हिचा संघर्ष बाकी महाराष्ट्रातल्या मीडियाने पाहिलाय। परंतु हे तो असं होत असताना आम्ही प्रत्येकजण प्रत्येक भूमिकेशी प्रामाणिक राहिलो आणि सोशल मीडियाचा बळी जो असतो तो बळी आज माझी पत्नी ठरलेली आहे। ते कसं, तर त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला देऊ शकतो। जे शब्द माझ्या पत्नीचे नाहीत ते शब्द तिच्या तोंडामध्ये घातले गेले। आदरणीय देवेंद्र फडणवीसांविषयी आरक्षण मागतोय, तुमची बायको नाही, असं जे स्टेटमेंट केलं त्याचा ते हिचं नव्हतंच, माझ्या पत्नी पूजा जाधवचं नव्हतं, ते दुसऱ्यांचं होतं, ते दाखवलं गेलं। भिवंडी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपनं विजयाचं खातं उघडलं। माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील हे बिनविरोध निवडून आले। प्रभाग समिती क्रमांक 17 ब मधून सुमित पाटील हे भाजपचे उमेदवार होते। मानसरोवर येथील निवासस्थानी विजयी जल्लोष साजरा करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून सुमित पाटील आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचं अभिनंदन केलं।
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि माननीय निवडणूक प्रमुख इथले आमदार महेशजी चौगुले साहेब यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आज मी या भिवंडी महानगरपालिकेमध्ये वार्ड क्रमांक 17 या ठिकाणी बिनविरोध झालेलो आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं खातं उघडलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कुमार वाकळे यांची प्रभाग क्रमांक 8D मधून बिनविरोध निवड झाली. कुमार वाकळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार पोपट कोलते यांचा एकमेव अर्ज वैध ठरला होता. मात्र अपक्ष उमेदवार पोपट कोलते यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानं कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड झाली. या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी संग्राम यांच्या माध्यमातून काम करताना एक शाखा प्रमुख म्हणून या ठिकाणी काम केलं होतं. शाखा प्रमुखापासून उपशहर प्रमुख, नंतर शहर प्रमुख, नंतर राज्याचा उपाध्यक्ष युवकला आणि नंतर मी 2 वेळेस नगरसेवक झालो. एकदा अपक्ष निवडून आलो. तर पक्षाने मला एकदा सभागृह नेता केलं, संग्राम यांनी सभापती केलं. तर खूप एक आनंद वाटतो की तिसऱ्यांदा सुद्धा संधी आपल्याला या संग्राम यांच्या माध्यमातून मिळत आहे. जळगाव महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला आणखी एक बिनविरोध विजय मिळाला. वॉर्ड क्रमांक 9A मधील अपक्ष उमेदवार राहुल लोखंडे यांनी माघार घेतल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार मनोज चौधरी हे बिनविरोध निवडून आले. जनतेनं आपल्या विकास कामांवर विश्वास दाखवल्यानं सलग 4थ्यांदा विजय मिळाल्याचं मनोज चौधरी यांनी सांगितलं. त्यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले. दरम्यान ठाकरे सेनेच्या चंद्रकांत सोनवणे यांचे पुत्र गौरव सोनवणे देखील बिनविरोध निवडून आले. वॉर्ड क्रमांक 18A मधून गौरव सोनवणे निवडणुकीसाठी उभे होते. हे बघा, आम्ही जळगावचा विचार करतोय. जळगावमध्ये आमचे लोक कशी निवडून येतील त्या प्रयत्नात आम्ही आहे. नंतर 2 दिवसानंतर प्रतिक्रिया द्यायच्याच आहे आम्हाला. सध्या आम्ही आमची जास्तीत जास्त नगरसेवक बिनविरोध कशी येतील याच्या प्रयत्नात आहे. संध्याकाळपर्यंत आमचे 4 नगरसेवक बिनविरोध होतील असा आमचा विश्वास आहे. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे काल 2 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं विजयाचं खातं उघडलं. आज माघार घेण्याच्या पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक 17 मधून सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे आता भाजपचे 3 उमेदवार निवडणुकीपूर्वीच विजय झाले. सुरेखा उगले यांच्या विरोधात उभे असलेल्या अपक्ष उमेदवार रेखा संजय बगदे यांनी माघार घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. भारतीय जनता पार्टीने प्रभाग 17 मधून मला जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे आमदार अनुकूल अग्रवाल, जिल्ह्याचे अध्यक्ष यांचं मी पहिले धन्यवाद मानते. माझी आज बिनविरोध निवड झाली. मुंबईत भाजप आमदार नील सोमय्या यांच्या विरोधातील एक महत्त्वाचा उमेदवारी अर्ज बाद झाला. प्रभाग क्रमांक 107 मधून ठाकरे बंधू आणि शरद पवार पक्षाच्या आघाडीचा उमेदवार मानल्या जाणाऱ्या भरत दनानी यांचा अर्ज प्रतिज्ञापत्र न भरल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद केला. दरम्यान या प्रभागात वंचित बहुजन आघाडीच्या वैशाली सकपाळ आणि 7 अपक्ष उमेदवारांचे अर्ज अद्याप वैध असून आता ठाकरे पवार आघाडीचा अधिकृत उमेदवार नसेल हे स्पष्ट झालंय. मुंबईतील प्रभाग क्रमांक 87 मधील निवडणुकीचा वाद आता थेट उच्च न्यायालयात पोहोचला. भाजप उमेदवार कृष्णा पारकर यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी मागणी अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी केली होती. पारकर यांनी महानगरपालिका अधिनियम 1988 आणि 1949 मधील तरतुदींना डावलून तळमजला प्लस 2 मजल्यांचं बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप हा पवार यांनी केला होता. या संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत, अनधिकृत बांधकामांचे फोटो आणि 351 ची नोटीस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र रात्री 11:15 वाजता ही मागणी फेटाळल्यानंतर महेंद्र पवार यांनी आता उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोठा निर्णय घेण्यात आला. यंदा पक्षानं तब्बल 40% माजी नगरसेवकांना तिकीट नाकारलं. आमदार पराग अळवणी यांची पत्नी ज्योती अळवणी, आमदार विद्या ठाकूर यांचे पुत्र दीपक ठाकूर यांनाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. सागरसिंग ठाकूर, नेहल शहा, अतुल शहा आणि आसावरी पटेल यांच्यासारख्या 2017 मधील विजेत्यांना देखील भाजपकडून डावलण्यात आलं. दरम्यान नेहल शहा यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला असून आसावरी पाटील ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.
मुंबईत भाजपच्या एका बंडखोर उमेदवारानं थेट भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला मामा बनवल्याची चर्चा रंगली. वॉर्ड क्रमांक 173 मधील शिल्पा केळुसकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्या अर्जासोबत रंगीत झेरॉक्स असलेला एबी फॉर्म जोडण्यात आला. पती दत्ता केळुसकर यांच्या प्रयत्नातून ही बंडखोरी झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान काल अर्ज वैध ठरल्यापासून दत्ता केळुसकर नॉट रिचेबल आहेत. युतीतील जागा वाटपानुसार हा वॉर्ड शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला आला असून वॉर्ड 173 मध्ये आता भाजप आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मैदानात आहेत. शिवसेनेकडून पूजा कांबळे या देखील उमेदवार आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी पाहायला मिळते. उमेदवारी न मिळाल्यानं भाजपमधील तब्बल 19 इच्छुकांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. त्यामुळे दाखल झालेल्या अपक्ष अर्जांमध्ये भाजपकडून बंडखोरी केलेल्या उमेदवारांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती आहे. तर शिवसेनेतूनही 18 उमेदवारांनी बंडखोरी करत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या बंडखोरीमुळे सर्वच पक्षांची डोकेदुखी वाढली. बंडखोरांना शांत करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री मैदानात उतरणार आहेत. राज्यातील प्रमुख शहरातील बंडखोरांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपर्क करणार आहेत. निवडणुकीत माघार घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा अनेक अपक्षांसोबत संवाद झाला. बंडखोरी शमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिला, तर काही बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर देण्यात आली. आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून प्रचारात नवे फंडे वापरण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरत विविध पद्धतींनी प्रचार करणार आहेत. काही ठिकाणी जाहीर प्रचार सभा, तर काही ठिकाणी प्रकट मुलाखती आणि समाजातील विविध घटकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः निवडणुकीत युवा वर्गाशी थेट संपर्क वाढवण्यासाठी भाजपकडून खास रणनीती राबवली जाणार असून या नव्या प्रचार शैलीमुळे निवडणुकीत रंगत वाढण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाविरोधात काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. शिंदे सेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शिवसैनिकांना थेट इशारा दिला. उमेदवारी न मिळाल्यामुळे काही ठिकाणी नाराज उमेदवार अपक्ष फॉर्म भरून पक्षाविरोधात काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारची शिस्तभंगाची कृत्य खपवून घेतली जाणार नाहीत आणि संबंधित शिवसैनिकांवर कठोर कारवाई केली जाईल असं मीनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केलं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाच्या सर्व 53 उमेदवारांना कानमंत्र दिला. मुंबई मराठी माणसाची आहे, ही आपल्यासाठी शेवटची संधी आहे. आता पराक्रमाची पराकाष्ठा करा असा स्पष्ट संदेश राज ठाकरेंनी दिला. तसंच तुम्हाला अनेक ऑफर येतील, पैशांची आमिषे दाखवली जातील, मात्र कोणत्याही आमिषाला बळी पडू नका अशा स्पष्ट शब्दात राज ठाकरेंनी उमेदवारांना बजावलं. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे सेना आणि मनसे एकत्र 53 जागा लढवणार आहेत. आज या 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी उमेदवारांना महत्त्वाचे कानमंत्र दिले. आणि यानंतर पुण्यात जाऊयात.